नवी मुंबईत आज विविध आरोग्य सेवांचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचंच नाव हे वगळलं गेलं आहे। पालकमंत्री असून सुद्धा शिंदेंना डावलल्याची मोठी चर्चा आता सुरू झाली आहे। नाव वगळल्यामुळे नरेश मस्केंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नवी मुंबईत आज विविध आरोग्य सुविधांचं उद्घाटन होत आहे। मात्र महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेवरून आता नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आरोग्य सुविधांचं लोकार्पण उद्घाटन होत आहे। मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंचं नावच नाहीये। नाव वगळल्यामुळे आता शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। आणि भाजप पण शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय। आता युती आहे, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव टाकत असतो। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही, तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील। तर याच संदर्भात आणखी माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर शिंदेंचं नाव वगळलं जाण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। कार्यक्रम पत्रिकेवरून यापूर्वी सुद्धा असे प्रशासकीय शासकीय कार्यक्रम बघायला मिळाले की जेव्हा एकनाथ शिंदेंचं नाव हे वगळलं गेलं त्यावर पुढे स्पष्टीकरणही आलं। मात्र आज नवी मुंबईमध्ये कार्यक्रम होतोय आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांचं नाव नाहीये। कसं बघता येईल याकडे? मनश्री, खरं तर राजकीय दृष्ट्या अत्यंत हा महत्त्वाचा मुद्दा आहे का आपण पाहतोय सातत्यानं महायुती सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा जो वाद आहे तो सातत्यानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचाच एक पुढचा अंक म्हणून आजच्या या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं। नवी मुंबई महापालिका आणि गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून जे काही विकास कामं किंवा प्रकल्पाचं आज उद्घाटन केलं जाते, लोकार्पण केलं जाते, त्याचा उल्लेख खरं तर कार्यक्रम पत्रिकेवरती आहे। परंतु वनमंत्री आणि आमदार म्हणून गणेश नाईकांचं नाव असलं तरी सुद्धा ठाण्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनातून आणि एकंदर या सगळ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून डावलण्यात आलं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। आपण पाहिलं असेल की खरं तर 2 आठवड्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नवी मुंबई विमानतळावरती बसवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलं होतं। सुनेत्रा पवार यांचं देखील नाव त्यामध्ये नव्हतं। या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं संबंधित अथॉरिटीला आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना आणि आदेश देण्यात आले होते की पुढे कुठल्याही कार्यक्रमामध्ये जिथे प्रोटोकॉलचा विषय असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांचं नाव आवश्यक आहे। परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जिथे भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे अशा युतीची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये जर एकनाथ शिंदेंना डावललं जात असेल तर पुढील काळामध्ये नवी मुंबई आणि पर्यायानं ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार हे स्पष्ट आहे। शेवटचा मुद्दा, शिवसेनेकडनं या सगळ्या संदर्भात शिवसेना नगरसेवक आपल्या स्टाईलनं गणेश नाईक आणि भाजपनं केलेल्या या प्रकाराला उत्तर देतील अशा प्रकारची माहिती सुद्धा शिवसेनेकडनं देण्यात आले। त्यामुळे पुढील काळात शिवसेना विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष कशा पद्धतीनं वाढतोय आणि त्याची काय परिणती होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनश्री, त्यामुळे नाव वगळण्याचं हे राजकारण कुठलं वळण घेत आहे ते बघता येईल। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल ओम।